ओला उबरनं प्रवास करणाऱ्यांना अलर्ट करणारी बातमी आहे। तुम्हीही जर घाई गर्दीच्या वेळेला ओला, उबर किंवा रॅपिडोनं प्रवास करत असाल तर आता डबल भाडं पे करण्याची तयारी ठेवा। कारण या कंपन्यांना सरकारनं पीक ट्रॅफिक आवर्स म्हणजेच गर्दीच्या वेळेमध्ये भाडं दुपटीनं वाढवण्याची परवानगी दिलेली आहे, दुपटीपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे। नुकतंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार पीक आवर्समध्ये या टॅक्सी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्या टॅक्सीचं भाडं हे दुपटीपर्यंत वाढवू शकतात। मूळ भाड्यापेक्षा दुप्पट भाडं ते आकारू शकतात। याआधी ही मुभा 1.5 होती, पण आता दुप्पट केल्यामुळे त्याचा थेट भार हा सामान्य लोकांच्या, सामान्य ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे। समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा तुमच्या ऑफिसपर्यंत जाण्यासाठी सध्या 500 रुपये भाडं द्यावं लागत असेल, तर हा नियम लागू झाल्यानंतर तोच प्रवास करण्यासाठी पीक आवर्समध्ये 1000 रुपयांपर्यंत भाडं द्यावं लागू शकतं। म्हणजेच सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असेल किंवा संध्याकाळी ऑफिसवरून येतानाची वेळ असेल किंवा पावसाळा जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते अशा टॅक्सी सर्व्हिसेसची, त्यावेळेला भाडं कमी अधिक करण्याची मुभा या कंपन्यांना देण्यात आलेली आहे। तुम्ही विमान कंपन्यांविषयी ऐकलेलं असेल, विमान कंपन्या जेव्हा डिमांड जास्त असते त्यावेळेला विमानाचे तिकीट वाढवतात। त्याच पद्धतीनं जेव्हा डिमांड जास्त असेल त्यावेळेला या कंपन्या टॅक्सी सर्व्हिसेस देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या टॅक्सीचं भाडं वाढवू शकतात। याशिवाय आणखी एक महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे, त्यानुसार बाईक टॅक्सीला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्या नॉन ट्रान्सपोर्ट बाईक आहेत म्हणजे खाजगी बाईकवरून पॅसेंजर वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि हे नियम येत्या 3 महिन्यांमध्ये लागू करण्याच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या। या नियमाविषयी, या निर्णयाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं, कॉमेंटमध्ये नक्की कळवा।